आनंद विभोर होऊन राहायचं. हीच आपल्याला कृपा केली आहे भगवंताने. भगवंत यासाठी मूर्तीमध्ये स्थापन झाले. वास्तविक ते चराचरामध्ये आहे, पण चराचरामध्ये जे देव आहेत ते आपण पाहू शकत नाही, त्यांना मानू शकत नाही, आपण त्यांना जाणू शकत नाही. कारण त्यांना मानण्याचं, पाहण्याचं आणि जाणण्याचं जो डोळा आहे तो हा आहे. आणि हा डोळा हजारो हजारो करोडो करोडो सृष्टी प्रलय झाली आणि परत निर्माण झाली तेव्हापासून तो बंद आहे. त्याच्यावर अनंत युगामधले सृष्टीचे प्रलय होऊन जे कर्म केलेत त्याची ती आवरणं आहेत. म्हणून तो परमात्मा आपण पाहू शकत नाही आणि त्याला पुरुषार्थाशिवाय बघू शकत नाही. पण हा परमात्मा सोपा आहे, या डोळ्याने दिसतो. मग सोपा आहे, पण सोपा आणि अवघड हे दोन्ही जर प्राप्त करायचे झाले, पण दोघांना गुणवत्ता एकच लागते. ममत्वरहित अवस्था असेल तर या डोळ्याला सुद्धा देव दिसेल. ममत्वरहित अवस्था असेल तर या डोळ्याला सुद्धा उघडून निराकार निर्गुण देव दिसेल. दोन्ही देव तुम्हाला साकार म्हणू की निराकार, तुम्ही साकार निराकार एकच गोविंद आहात. आता तो हजारो करोडो जन्माचा जो पापाचा संचय जमा झाला आहे त्याला मोठा पुरुषार्थ पाहिजे आणि तो आपल्याकडे कोणाकडेच नाही. मग तो निराकार निर्गुण देव आपल्याला दिसणार नाही का तो पुरुषार्थाशिवाय प्रगट करता येतच नाही. त्याचे तर कडेकोड नियम आहेत. पण त्यांनी आपल्याला सोपं करण्यासाठी साकार रूप धारण करून जेव्हा भूलोकात अवतीर्ण झाले तेव्हापासून त्यांची मूर्ती, त्यांची प्रतिमा, त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करून त्यांची प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणून असा सोपा मार्ग आहे. दोन्ही तो अवघड मार्ग आहे, परंतु भावार्थ एकच आहे. भाव शुद्ध पाहिजे, अंतकरण निर्मल पाहिजे. पाहणाऱ्यांनी सगळ्यांमध्ये प्रेमच केलं पाहिजे. बरं, सगळ्यांवर का प्रेम करू गुरुदेव आम्ही? ती आमची घरची तर ती अशी आहे, ती पक्की आहे, ती तर मला पसंत करत नाही, ती तर मला आवडत नाही आणि तिला मी आवडत नाही. मग आता ती तुला आवडत नाही, तिला तू आवडत नाही, याचा अर्थ तू आणि ती दोघं जण अज्ञान घेऊन बसले. अज्ञानामुळे शत्रुत्व होते, अज्ञानामुळे ईर्षत्व होते, अज्ञानामुळे द्वेष होतात, अज्ञानामुळे भेद होतात. आता अज्ञान घेतलं तर ना हा सोपा देव मिळेल ना अवघड देव मिळेल. देवाला दोन्हीकडनं प्राप्त करू शकतो. आता तो निराकार निर्गुण देवाला शोधायला आपली पात्रता नाही, पण जवळ आपल्या गावात आलाय आणि तो जर पात्रतेचा आहे पण त्याला सद्भाव लागतो. म्हणून सद्भाव धारण करा माझ्या मातानो, बहिणीनो. जरा गावातलं थोडं इकडचं तिकडचं असेल तर ठेवा. हा जन्म ठेवा, परत मिळणार नाही आहे. ही उत्तम अवस्था उत्तम जिनस मिळालेली आहे आणि उत्तम काल सुरू झाला आहे आपला. कारण आपण भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये ऐरगैर ज्ञान ऐकत नाही. संपूर्ण विश्वाचं सार, महाभारताचा अनुषंग, ईश्वर साक्षात्काराचा मार्ग आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग, जीवन दुःख रहित होण्याचा मार्ग ज्याच्यात दिलाय तो आहे श्रीमद भगवद्गीता. त्या गीतेचं श्रवण आपण करीत आहोत. आता तर हे शेवटच आहे. इथे जर आपण जुनं टाकलं नाही तर हे प्राप्त होणार नाही. कितीही आपण कोणाशीही शत्रुत्व करत बसलो तर मृत्यूनंतर त्या शत्रुत्वाला भोगायला परत यावं लागतं. शिखंडी महाभारताचा एक अनुषंग, तिने ईर्षा धरली. पितामह भीष्मजींना मी मोरीन, यांनी माझ्या प्रियकरापासून मला दूर केलं. आमच्या वडिलांना जिंकलं आणि आम्ही तिन्ही बहिणी हस्तिनापुरासाठी मागितल्या. 2 बहिणी सहज तयार झाल्या, पण ही तयार नव्हती. हिचं एका राजाबरोबर प्रेम होतं. पितामह भीष्मजींना काहीच माहिती नाही. त्यांनी तिन्ही राण्या जिंकून हस्तिनापुराला आणल्या.
तेव्हा शिखंडीशी प्रेम करणारा पती बनणारा राजा पितामह भीष्मजींशी युद्ध करायला गेला, पण पितामह भीष्मजींच्या पुढे कसा टिकणार? सूर्याचं तेज काजव्याला काय येणार? पटकन हारला. हारल्यानंतर जी शिखंडी होती, गेल्या जन्माची ती 3 बहिणींच्या, तिने पितामह भीष्मजींना सांगितलं की माझं प्रेम होतं, माझं तू विवाह त्यांच्याशी करायला पाहिजे होता, आता तुम्हाला इथे आणून झालं. तेव्हा पितामह भीष्मजींना माहिती झालं, तेव्हा तिला मोकळं केलं, त्याच्याशी विवाह करायला पाठवलं. जा तुझ्या मनासर, मी अधर्म करत नाही, मी तुझ्यावर अन्याय करणार नाही, या 2 कन्या मी ठेवून घेतो, तुला त्याच्याशी लग्न करायला सांगतो. आणि तिला पाठवलं. ती लग्न करायला गेली, तेव्हा तो पती होता ना तिचा, जो प्रेमी, तो राजा तिच्याशी लग्न करणार होता. तो म्हणतो आता म्हणे माझी हार झाले आणि तुला जिंकलंय, ज्याने जिंकलंय तू त्याच्याशीच लग्न कर, आता मी तुझ्याशी लग्न करणार नाही. नाही तिकडची राहिली, नाही इकडची राहिली. मग आली सभेमध्ये की पितामह भीष्म, तुला माझ्याशी विवाह करावा लागेल. तर पितामह भीष्मजी सांगतात ते तर अशक्य आहे, अशक्य आहे तर तू युद्धात आम्हाला जिंकलं कशाला? जो जिंकतो त्याच्या धर्मपत्नी होता. बोलतो मी माझ्यासाठी नाही तुम्हाला जिंकून आणलं, आम्ही आमचे 2 राजपुत्र आहेत त्यांच्यासाठी जिंकून आणलं. विचित्रवीर्य नाव होतं राजाचं. सत्यवतीचा मुलगा होता. सांगायचं तात्पर्य त्याच्यासाठी यांना जिंकून आणलं. तुम्ही माझ्याशी विवाह नाही करणार तर मी अग्निप्रवेश करीन, पण पुढच्या जन्मी मी परत येईन आणि तुमचा मृत्यूचं कारण बनेन. काय झालं? कर्म तर अजाणतेपणाने पितामह भीष्मजींकडनं घडलं, पण शेवटी शिखंडिनी होऊन ती दुसऱ्या जन्मात आली आणि मृत्यूचं पितामह भीष्मजींचं कारण बनले. तुम्ही आम्ही तर मरून जाणार सगळेजण, या मातीतून आलो, आपली माती होणार, पण त्याच्यात उदयाला येईल. जसं त्या मातीमध्ये बीज टाकलं तर ते बीज उदयाला येईल. ते बीज कोणतं पाहिजे त्याचा विचार करा. काय पाहिजे तुम्हाला? विषाचं बीज पाहिजे? विषाचं झाड आलं पाहिजे जे मारक 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 आहे, का अमृताचं झाड पाहिजे की ते संरक्षण 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 सुख सुख देते? ज्या दिवशी आपलं शरीर मातीमोल होईल, कारण ते पंचतत्वाचं शरीर आहे, आपली जागीर याच्यावर चालणारच नाही. कारण पृथ्वी, हवा, अग्नी, पाणी आणि वायू, आकाश, या 5 तत्वाचं शरीर, ही 5 तत्व भगवंताच्या नियंत्रित, आपलं जे प्रारब्ध आहे त्यामुळे एकत्रित आहेत. ज्या दिवशी प्रारब्ध शून्य होईल हे 5ही आपल्याला सोडून जातील, आपलं अस्तित्वच नष्ट होऊन जाईल. आपण जाणता का? ओळखता का? अरे मी माझं माझं करत दुःखाच्या खाईत का पडता? जरा विवेक करा, दूरदृष्टी धारण करा. मीपणा करताना, अहंकार करताना, क्रोध करताना, ईर्ष्या करताना विचार करा, ही माती आहे, ही भूमी आहे, ही प्रकृती आहे, हिच्यात जे आलं ते लगेच उदयाला येईल आणि भविष्यात आपल्या पुढे उभं राहील. आपल्याला दुःख आता आहे ते नको होतं, पण भूतकालीन पेरलेलं आपणच होतं आणि आत्ता पण पेरतोय ते भविष्यात उदयाला येईल. म्हणून कोणाची स्पर्धा करू नका, कोणाशी वाद घालू नका. बहिणी बहिणी एकत्रित राहा, जावा जावा एकत्रित राहा, सासू सुना एकत्रित राहा, दीर ननन एकत्रित राहा. हा कुटुंब नव्हे, हा जन्म नव्हे, एक आपला पेपर आहे, चांगला सोडवा माझ्या बाबांनो, नाहीतर कपाल पिटायला नंतर अवस्था आपली तयार होईल. आणि पंथ आपला, गुरुने आपल्याला या पंथात यासाठी आणलं नाही की भविष्यात आपल्याला भयानक दुःख होईल, भविष्यात आपल्याला सुख मिळावं. म्हणून तर आपल्या गुरुबाबांनी, कचरूबाबा महाराजांनी आपला गाव त्यागून इकडे आले. हरिनारायण बाबांनी मंत्र दीक्षा घेतली तशी वाईट गुण सगळे टाकून दिले, एकच काम ठेवलं, नाम, तीर्थ आणि दुसरं काहीच नाही. आणि आताही आपल्या पंथाचा ओघ तिकडेच आहे, दुःखी लोकांना घेऊन त्यांना सुखाचा रस्ता दाखवणं, त्याच्यामध्ये विष कालवू नका.
जे चाललंय ते अमृततुल्य आहे, त्याला पसंत करा आणि कुटुंबात, संसारात, परमार्थात कुठेही देणं घेणं कराल, जरा समंजसपणाने विचार पूर्ण करा. कर्माचा अकट्य सिद्धांत आहे, केलेलं कर्म मागं लागते. मी किती पण धर्मात्मा असलो तरी माझ्या मागे पण केलेलं कर्म लागेल, हे पक्क आपला महाभारत आणि रामायण सांगते. अरे अजाणतेपणाने कर्म झाले होते. गौतम ऋषींची भार्या, तिने तर स्वतःहून मनाने केलंच नव्हतं. रामायण वाचतो, रामकृष्ण हरी हसा जप करतो. विवेक करा, रामायणात अर्थ काय दिलाय. अहिल्या तिचं नाव होतं. बिचारी इतकी निर्मल, पवित्र आणि साध्वी होती. इंद्रदेवाने गौतम ऋषींचं रूप धारण केलं आणि तिचा स्पर्श केला. जेव्हा गौतम ऋषी आले तेव्हा बघितलं, अरे हा कोण गौतम आहे. तेव्हा हा कोण गौतम आहे, प्रगट हो, नाहीतर आता तुला शाप देईन. तर थरथर थरथर इंद्रदेव कापू लागले आणि आपल्या रूपात प्रगट झाले आणि मग त्याला शाप दिला. शाप फार विचित्र होता, इथे बोलू नये, पण त्याला शाप तर मिळाला. पण अजाणतेपणाने तिच्या कान्याकोपऱ्यात काही तिला भानच नाही. तिचं मन त्या कालीही शुद्ध होतं, आजही शुद्ध आहे आणि भविष्यात ती शुद्धच होती. पण अजाणतेपणाने एक परपुरुष स्पर्श झाला, तिला दगड बनून राहावं लागलं. तुम्ही आम्ही किती खोटं बोलतो, किती ईर्षा करतो, किती निंदा करतो. अरे माझ्या बाबांनो, मृत्यूनंतर काय मिळणार आहे. सृष्टीचा एकच नियम आहे, करावे तसे. मी नाही म्हणत, आपण किती पोथ्या वाचतो, किती पोथ्या वाचतो, करावे तसे भरावे. म्हणून मी तर शत्रूंना सुद्धा आपलं मानतो. त्यांच्या शत्रुत्व पाहत नाही, त्यांच्यात बीज आहे, बाबाने आपल्यात दिलेला आहे, त्या बीजाला पाहतो. त्या बीजाला पाहिल्यानंतर वरची आकृती केलेला राग द्वेष आपोआप शांत होतो आणि आपले गुरुजन त्या बीजाकडे लक्ष देतात. तिथे लक्ष द्या, तो आत्मा आपल्या देहात आहे, कुठे दूर नाही. सांगा, आत्मा कुठे आहे? कोणी सांगेल? कट आहे आत्मा. आत्मा किधर है मेरे भाई? मालूम है ना? तो आत्मा हमारे अंदर है. आत्मा में हमारा देह है, तो परमेश्वरी आत्मा है. तो आत्मा परमेश्वर है, आत्मरूपी सत्ता में हमारा देह चल रहा है. अगर इस देह में हम बुरा भला नहीं सोचेंगे तो हमें वही मिलेगा. पण आपल्याला आपला देवच नाही कळला, देतो शिव्या. अरे बाबा, जरा शिवी देताना देव तुझ्याजवळ आहे. सांगा बरं, पाया पडायला झाले राधाकृष्णाच्या, तुझ्या आईला करत बसता का? तर राधाकृष्ण आहे ना मग, राधाकृष्ण आहे ना मग, वाईट विसरता. मग त्या देवाजवळ येता तेव्हा वाईट आपण विसरतो. तर त्या आत्मा आपल्यात आहे, तर आपण वाईट करून चालेल का? तो ईश्वर सर्वत्र पाहत आहे आपल्याला, आपल्या पाठीमागे, आपल्या पुढे मागे, सगळीकडे तो ईश्वरच ईश्वर आहे. निर्मल अंत करणारे जर आपण प्रवास केला नाही तर पुढचा प्रवास आपला धोक्याचा आहे. तुम्ही म्हणाल कलियुगात ठग लोक वाढलेत, आमचं कसं चालणार? त्यांच्याशी ठग केलं नाही तर काय चालणार? अरे बाबा, ठग वाढलेत, पण ठगांची संगत केली तर आपण पण ठगून जाऊ. सांगा, कर्ण किती दानशूर होता, कर्ण किती धर्मात्मा होता, कर्म धर्मतत्वावर चालत होता. कर्म शकुनी मामाला टोकत होता, कर्म दुर्योधनाला पण थांबवत होता. परंतु दुर्योधन आपलं दृष्ट बुद्धी टाकत नव्हता. पण काय करणार, कर्माने पण केला होता, निश्चय केला होता की मित्रा, तुझ्या अधीन मी आहे, तू सांगशील तसं मी करेन. कर्माचा धर्म निष्फल झाला. कोणामुळे? दुर्योधनाच्या संगतीमुळे. आणि कर्ण 5 पांडवांचा 6वा पांडव होता. युधिष्ठरापेक्षाही श्रेष्ठ ताकद, अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ ताकद. सांगतात की नकुल, सहदेव, भीमापेक्षाही श्रेष्ठ ताकद घेतलेला मोठा त्यांचा भाऊ होता. सूर्यदेवापासून निर्माण झालेला तेजोपुंज. पण संगत त्याची अधर्मात गेली.
दुर्योधनाने कट केला. ज्या दिवशी त्यांनी गुरुकुलातून जेव्हा ते हस्तिनापुरात आले तर सर्व जणांनी त्यांची काय विद्या शिकून आले म्हणून परीक्षा ठेवली. तर परीक्षेमध्ये धृतराष्ट्र बोलतात यांच्या परस्परांमध्ये युद्ध लावा, यांच्यात कोण जिंकेल तो श्रेष्ठ राजा, त्याला श्रेष्ठ मान. आता हा धृतराष्ट्राची बुद्धी आहे, पण त्याच्यात चांगल्या जन्माला आल्यानंतर चांगली संगत करणारे चांगल्या बुद्धीची लोक होती. विदुरजी होते धर्मतत्वाचा विचार करणारे. विदुरजी सांगतात राजन थांबा, त्यांची परीक्षा घ्यायची आहे तर आपण त्यांच्या विद्येची स्पर्धा ठेवू, परस्परांमध्ये लढून स्पर्धा नको, मग त्यांच्यात ईर्ष्या आणि राग निर्माण होईल. पण धृतराष्ट्राने ऐकलं नाही. परस्परात त्यांच्या जर विद्येची परीक्षा घेतली असती तर भांडण नसतं झालं. तिथे गदायुद्धामध्ये दुर्योधन भीमाबरोबर राहिला, भाला चालवणारा युधिष्ठिराबरोबर दुसरे भालेकरी आले. असे एकमेकांच्या ईर्ष्या, भांडण, मारामारीपर्यंत स्वतः अभिमान करून एकमेकांच्या नाशापर्यंत पोचलं. आणि रक्त तर नाही काढायचं हा नियम होता. ते नियम तोडून निघून गेले. आणि जेव्हा अर्जुनाची धनुर्विद्या सर्वात श्रेष्ठ झाली तर आता ईर्ष्या निर्माण झाली. आता अर्जुन सर्वश्रेष्ठ होणार, तेवढ्यात तिथे कर्ण आला, म्हणे तुला मी ललकारतो. आता इथे दुर्योधन जळत होता, अर्जुन मोठा झाला तर सांगितलं तू सूतपुत्र आहेस, तुला येथे संधी नाही. इथे राजाची पुत्र आहे, तू कोणत्या राजाचा मुलगा असता किंवा राजा असता तर आम्ही तुला याच्यात भाग घ्यायला दिलं असतं. शेवटी दुर्योधनाने पक्ष घेतला. मग शत्रुत्व आता आपल्याला पडलोय ना, तर हा दुसरा आलाय ना, तर त्याला आपलं देऊन आपलंसं करून घेऊ. तेव्हा सांगितलं दुर्योधनाने कर्णाला आपल्याजवळ केलं, मी तुला राज्य देतो, या देशाचा राजा बनवतो, जा आता तर तू युद्ध करू शकतो ना. म्हणजे दुर्योधनाने कर्णाची दोस्ती केली, पण कोणत्या भावनाने? स्वार्थ भावना. आणि कर्णाने आपल्याला पडत्या बाजूला याने आधार दिला म्हणून धर्मतत्वाला धरून कर्णाने दुर्योधनाची मैत्री केली. आता एक मित्र आहे तो स्वार्थी आहे आणि एक मित्र आहे तो निस्वार्थी आहे. पण स्वार्थीच्या संगती निस्वार्थ कसंच नष्ट होते, महाभारत बघा. आपण पण कोणाच्या संगतीने काय करू शकतो तुम्ही विचार करा. तुम्ही विचार करा, कोणाची संगत केली पाहिजे आणि कोणाची नाही केली पाहिजे. कोण व्यक्ती कसा आहे, कोण व्यक्ती कसा आहे, आणि त्या व्यक्तीबरोबर आपला धर्म बुडत असेल आणि आपल्याला समजत नसेल. जसा कर्णाचा धर्म बुडत होता, कर्णाला समजत नव्हता. शेवटी ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो भगवान श्रीकृष्णाला सांगतो, देवा तू अन्याय केला, माझा रथ खाली बसलेला आहे आणि मी रथ काढायला आलोय, शस्त्र माझं रथात आहे, मी निशस्त्र आहे आणि तू मला अर्जुनाला मारण्यासाठी सांगतोस. आणि अर्जुनाने ऐकलं नाही, धडाधड त्याला बाण मारले आणि रथ खाली पडला, देह खाली पडला. तेव्हा सांगितलं, देवा तू खरंच देव आहेस का? तू खरंच न्यायी आहेस का? खरंच तू सत्यवादी आहेस का? म्हणे का? तर म्हणे मी निशस्त्र असताना तू अर्जुनाला आज्ञा दिली मारायला. तर म्हणे मी देव आहे, माझे नियम आहेत, हे बाजूला राहू दे, जो जसं करतो तसं भरतो. तर म्हणजे मी काय केलं? मी तर न्यायच केला आहे. मी तर रोज दिवसाला सोनं दान करायचो, धर्म माझं कवचसुद्धा मी कुंडल इंद्राला दान केलं. असा मी धर्मनिष्ठ असताना तू मला असं अन्यायाने का मारलं? तर बोलतो, मी तुझ्यावर अन्याय नाही केला, ही तुझीच कर्म तुझ्याजवळ उभी राहील. म्हणे काय? कशी? की तू केलेली कर्म आली. मी कधी केली? तर आठव बोलतो, जेव्हा अभिमन्यू चक्रव्यूह फोडून आतमध्ये गेला होता तेव्हा हातात त्याच्या शस्त्र नव्हतं. एक एक तुम्ही युद्ध करायची, तुम्ही सगळ्या मिळून त्याला मारलं.
तेव्हा त्याच्या हातात शस्त्र नव्हतं, त्याच्याशी युद्ध करायचं नव्हतं. हा नियम तुमचा होता. हा तो नियम तोडला आणि अशस्त्र असताना तू अभिमन्यूला बाण मारले आणि त्याला गतप्राण केलं. एवढंच नाही, त्याला 4-5 बाण लागून तो धरणीर्त पडला तरी तुम्ही त्याला लाथाबुक्क्या केल्या. हा नियम कोणी तोडला? तेव्हा तू होतास की नाही? तेव्हा कर्ण रडायला लागला. तेव्हा त्याला कळलं की माझी चूक काय झाली, माझा धर्म इथे का बुडाला, मला असा अपमानित मृत्यू का मिळाला. आपल्याला पण मृत्यू मिळेल, मला पण मृत्यू मिळेल, तुम्हाला पण मृत्यू मिळेल. पण मृत्यू वेळेला देवाने 2 हात केलेलं असावं की देवाने आपले हात काढलेले असावं. जा भटक तुझ्या कर्माने, असा मृत्यू आपल्याला नाही पाहिजे. यासाठी आपल्याला हयात जीवनात जेवढे श्वासोश्वास बाकी आहेत त्यात आपण आपलं जीवन सावरून समजून घेतलं पाहिजे आणि कर्म केलं पाहिजे. इथे कोणी कोणाचा नाही, आपले स्वकर्म आपल्याला साथ देतील. आणि गुरुचं वचन जर मोडाल तर कालांतराने दुःखाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. कारण तो गुरु नसता, लक्षात आलं का? ती ईश्वरी सत्ता असते. इथे ही रचना सत्संगाची केले, सोमवार नामस्मरण, आणि ही सगळी त्या पारब्रह्म परमेश्वराची आहे, तुमची आमची नाही. म्हणून इथे येणारा प्रत्येक साधक गोपाळ आहे असा भाव जागृत करा. तो कृष्णाचा आहे असं जागृत करा. तो माझा बंधू आहे असं जागृत करा. तो आणि मी एकच आहे असा भाव जागृत करा. तर कृष्ण तुमच्या घरी येईल. कोणाच्या? तुम्हाला देवळात पण यायची गरज नाही. तुम्हाला मंदिरच दिसायला लागेल. मंदिरातली कार्यक्रम तिथे बसून तुम्ही अनुभवा. म्हणजे या मंदिरामध्ये जेवढी पुण्याई तुमच्या घरी ट्रान्सफर होईल, नाही का? अमक्याने जमीन विकली, सौदा झाला, ज्याने संबंध जोडून दिला त्याच्या बँकेत पैसे पोचतात. 25 लाखाचा सौदा असेल तर 25,000 मिळतात. 50,000चा सौदा असेल तर 50,000 त्याच्या आपोआप बँकेत पोचतात. त्याला मागायला जायची गरज नाही. फक्त एक नंबर दिलेला असतो, तिकडे पोचते. आता सांगा, तुमचा आमचा नंबर परमेश्वराकडे आहे. तुम्ही फक्त निर्मल अंतकरणाने चांगले गोपाल बनले तर ते पुण्य इथे मंदिरमधलं सगळं पोचत राहील. आणि एवढंच नाही, आपण गेलो तरी आपल्या नंबरावर तिकडे पैसे पोचत राहतील. बोला, आपण मरून गेलो तरी सुद्धा या मंदिरातलं कार्याचं फल आपल्याला तिथे बसून मिळावं असं वाटत असेल तर तुम्ही आम्ही सगळे एकच गोपाल आहोत. एकमेकांचे द्वेष करू नका. एकमेकांना मिळून, नुसतं आपल्या पंथापर्यंत नाही, इतर पंथाची लोकंसुद्धा आपले गोपाळ आहेत. गावातले शत्रूसुद्धा आपले गोपाळ आहेत. आणि मित्र, ही संपूर्ण गोपाळांची सृष्टी आहे आणि ही कृष्णाची सृष्टी आहे, माझ्या पारब्रह्म परमेश्वराची सृष्टी आहे. त्यांच्यामध्ये मी मस्त राहीन. माझ्या भगवंताची ही सृष्टी आहे. ही सर्व माणसं, ही जीव, झाडं झुडपं, आकाश, हवा, अग्नी, पाणी, जल, वायू माझ्या परमेश्वराचं आहे. असा भाव जागृत केला तर पुण्याई इथे पण आणि तिथे पण, जिथे जाल तिथे तुमची बँका भरलेल्याच असणार. बघा, बँका भरलेल्या असतील, कुठे जाईल तिकडे खरेदी करू शकतो. मग सतलोकात जा, ब्रह्मलोकात जा, वैकुंठात जा, खाली उतरून स्वर्गलोकात जा, महलोक, जनलोक, तकलोक, तिकडे तुम्ही सगळ्या सृष्टीचा मस्त आनंद घेऊ शकता आणि तुम्ही तिथे मान मिळेल प्रत्येक लोकात. आता सतलोकात शिरणारचं गेट आहे, प्रवेश नाही. माहिती आहे का? माहिती आहे का? प्रवेश नाही. प्रवेश त्याच माणसाला. परवानगी घेतले का? काय कार्ड आहे? परवानगी नाही घेतली पण कार्ड आहे, दाखव. मग कार्डवर लिहिलं आहे, या कार्डमध्ये हा अभक्त रूपी आहे. यांनी पूर्ण मनापासून भक्ती केलेली नाही, देहांकार जास्त केलेला आहे, शत्रुत्व जास्त केलं आहे, ईर्ष्या जास्त केलं आहे. नाही, तुमचा ह्या लोक नाही, जावा खाली. मग जेव्हा आपल्याला दरवाजातून परत पाठवलं जाते तेव्हा दुःख होते का सुख होते? आणि जेव्हा आपण कोणतं काम करायला घेतलं, आतमध्ये आदर मिळतो, चाय मिळतो आणि काम पण मिळते, तेव्हा कसं वाटते? बोला, असं झालं पाहिजे का असं झालं पाहिजे? तुम्ही ठरवा. मी तर ठरवलं आहे, मी तर कोणाला शिवी देत नाही.
बघितले मला शिवी देताना, ना मी कोणाचा द्वेष करेन. मला शत्रूसुद्धा माझेच वाटतात, मी त्यांच्याशी पण प्रेमाने वागतो. मला माहिती आहे इथलं काहीच मिळत नाही आपलं. इथे मानसुद्धा दुःखदायक आहे. तुम्ही सांगितलं खाली बसा तर मी खाली बसेन, मला राग नाही ना. तुम्ही सांगितलं आज प्रवचन करू नका तर मी नाही करणार, मला राग नाही ना. तुम्ही सांगितलं महाराज याच्यापुढे करू नका पहिला सांगतो तर मी नाही करणार, मला राग नाही ना. कारण तो टाकला मी तिकडे. जसा पानिपतच्या युद्धामध्ये विश्वास मरून गेला तसं हे सगळे इकडे मरून गेले. मी फक्त भगवंताचा हाय, तुम्ही मान सन्मान द्याल तसा वागेन आणि मी माझं जीवन सफल बनून तो दरवाजा उघडा ठेवेन जिथे गेल्यानंतर परत येणं नाही. बोला तुम्ही काय कराल? दरवाजा बंद ठेवाल की उघडा ठेवाल? नका न करू कोणाचा द्वेष, नका न करू भांडणं. काय कमी आहे आपल्याला? वाडवडिलांनी एवढं दिलं आहे की 5 बोटं चेपून खाऊ शकतो. काय कमी नाही आपल्याला, काय कमी आहे? मला तर दिलंच नाही. मला माझ्या वाडवडिलांनी भक्तितत्व दिले, तुम्हाला तर भरपूर शेती दिले, आहे की नाही? मग तुम्ही कशाला ईर्ष्या करता? चला निघा याच्यातून बाहेर आणि आपल्या तत्वाला पारखा. नाही समजलं तरी भावार्थाला जागृत करा, म्हणजे आपलं कल्याण होईल. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्री रामचंद्र भगवान की. श्रीमद भगवद्गीतेमध्ये दैव आसुर संपत्ती विभाग योगाच्या 5 श्लोकामध्ये दैवी संपदा आणि आसुरी संपदा, आसुरी संपदेचं थोडक्यात आणि दैवी संपदेचं मोठं वर्णन आपल्याला ऐकायला मिळालं. आता 6व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतायत की हे अर्जुन, या जगामध्ये मनुष्य समुदाय 2 प्रकाराचा आहे. किती? 2 प्रकाराचा. एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. त्यांपैकी दैवी प्रकृतीचा विस्तारपूर्वक मी तुला गुण सांगितलेले आहेत. आता आसुरी प्रकृतीच्या समुदायाबद्दल तू विचारलंस म्हणून मी तुला सविस्तर सांगतो. ही आसुरी संपदा कशी असते हे माझ्याकडून ऐकून घे. असे भगवान श्रीकृष्ण 2 प्रकाराची या सृष्टीमध्ये लोक आहेत, एक आसुरी आणि एक दैवी. आसुरी स्वभावाची लोक कशी असतात, दैवी स्वभावाची कशी असतात? तुम्ही आम्ही काय करतो? दैवी स्वभावाचे आहोत म्हणून देवळात आलो. दैवी स्वभावाचे पूजा करतात, दैवी स्वभावाचे मंत्रजाप करतात, दैवी स्वभावाचे दान करतात, दैवी स्वभावाचे हवन करतात, दैवी स्वभावाचे तीर्थाला जातात, दैवी स्वभावाचे प्रेम करतात, दैवी स्वभावाचे शांत राहतात, दैवी स्वभावाचे निर्भय राहतात, दैवी स्वभावाचे प्रेमळ असतात, दैवी प्रकृतीचे समजदार असतात. आणि ते तुम्ही आम्ही सगळे आहोत. पण गडबड थोडीशी आहे. ढेकणाच्या संगे हिरा भंगतो ना. तुम्ही आहेत दैवी, मी म्हणत नाही, पण गावात गेल्यावर बाजूवाली भेटल, काय ग अमकी मेली तमकी मेली, तिला समज सोबलं का? मग तू बोलशील हां हां दैवी होता, लगेच आसुरी तयार झाला. मग आता काय झालं? तो आसुरी तयार झाला तो काय करील? जसं बँकेमध्ये 10 लाख आहेत आणि इथे आसुरी तबार तयार झाला, 1 लाख कमी झाले, 9 लाख राहिले, परत क्रोध आला, 8 लाख राहिले, ईर्ष्या झाली, 7 लाख राहिले, भेद झाला, 6 लाख राहिले, अंगाची आग झाली, 5 राहिले.
क्रोध केला, भांडणं केली, 4 राहिले, शत्रुत्व केलं, 3 राहिले, बोलायचाच बंद झाला, 2 राहिले, आणि त्याच्या अंगात काटे टाकले, 1 राहिला, आणि जेव्हा त्याला काटे लागले तेव्हा त्याच्या फलाने हा 0 झाला. ह्याला वाटतं मी किती कमावलंय, मी रोज रविवारी राधाकृष्ण मंदिरात जातो, सोमवारी जातो, माझी पुण्याई एवढी आहे. हो बाबा, तुझी पुण्याईला मी नाव ठेवत नाही, तू जमा राशी एवढी केलंय, पण बँकेत पैसे तू टाकलेत 10 वेळा तेव्हा 10 झाले, पण काढले ते लक्षात ठेवणं. आता माझ्या बँकेत एकदा असे होते 70,000 रुपये, मध्ये 15-15, 20-20 काढून आणले. आणि बुक आलं हातात, ते मी जागृत नव्हतं केलं. अरे 70 आहे, लगेच दुःख झाला, 70 कसे असतील, एवढे खाल्लेत ते, अरे कमी झाले. काढले नसते तर 70ला अद्याप वाढवून मिळाले असते. आशा दिली सोडून. तसे शिवी द्याल, निंदा कराल, द्वेष कराल, ईर्षा कराल, भेद कराल, भांडणं कराल, समजू नका, पोटलं रिकामच राहील. समज गए. आचार शुद्ध ठेवा, निर्मल ठेवा, पवित्र ठेवा. बघा तुम्ही माझं आचरण आजपर्यंत, तुम्ही सगळेजण साक्षी आहे. तुम्ही मला जे जे समजवलं आहे, मी सफाई दिले, कोणाला दिले सफाई, तुम्हाला दिले, तुम्हाला दिले, कधी कोणाला सफाई दिले नाही. हो, मुंडी हलवली. का? इथे सफाई द्यायची नाही आहे, मान्य करायचं कुठे आपलं नुकसान होतं आहे. आपल्याला आपलं अंतःकरण सांभाळायचं आहे, याच्यात कचरा घुसता कामा नाही, सफाई द्यायची नाही. प्रेमल होऊन भगवान श्रीकृष्णाचा बोध घ्या, आणि तो बोध आपल्याला या जन्मात मुक्त करणार आहे. नंतर देव जाणो, परत गीताशास्त्र आपल्याला भेटेल की नाही. कारण आजकाल धर्मांतर होत चालले ना, आपल्या महाराष्ट्रात नाही आहेत, पण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात काही गाव आहेत, त्या गावामध्ये आता धर्मांतर जोरदार होत चाललेली आहे. हिंदू संस्कृतीची विटंबना होत चाललेली आहे, आणि ती संस्कृती अख्ख्या पृथ्वीवर सनातन होती, ती आता घटत घटत फक्त भारत देशापुरता, आणि भारत देशाचे काही भागसुद्धा गळीत झालेत, काही थोडी पोडी राहिलेली आहे, आणि ती आता नष्ट करायला वेळ लागणार नाही. कारण का? तुम्ही आम्ही जागृतच नाही त्या संस्कृतीमध्ये. सांगा, आपल्याला आपल्या धर्माचा गर्व पाहिजे, पण आपण तर आपला गर्व किती मोठा आहे बघा. लगेच वाढदिवस होते पोराला की केक आणतो आणि सांगतो हॅपी बर्थडे टू यू. चांगली संस्कृती आहे. एवढ्यावरच तुम्ही थांबले नाही. सांगतो, लग्नाचं पण करतात. या दिवशी आमचं लग्न जमलं होतं, हॅपी बर्थडे टू यू. या दिवशी आमचं अक्षता अंगावर पडली होती, आता तो वाढदिवस, हॅपी बर्थडे टू. आता अरे साखरपुडा झाला की लगेच संपत नाही, ती इथे मोठा केक आणतात. आणि अरे बाबा, कोणत्या संस्कृतीत धावता रे? आपली काय मेली का संस्कृती? साखरपुडा संपला तर केक कापायच्या जागेवर जर एक ऋषीला बोलवलं असतं, चला सहस्र यज्ञ करा, हे फिक्स झालं पाहिजे, याच्यावर आवरणं आली पाहिजे, याच्यातलं तर एक यज्ञ करू शकता, तेवढेच पैसे लागतील. हवनकुंड करू शकता, ईश्वराची आहुती देऊन धूर चांगला वायू शुद्ध करण्यासाठी बनवू शकता. पण हे आपल्याला समजत नाही, म्हणून आपण फसलो. तर भगवान श्रीकृष्ण आसुरी संपदा असणाऱ्यांमध्ये सदाचाराचा अभाव असल्याचं सांगतात. हा सदाचार जो आहे ना, सदा 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 म्हणजे सदानंद नको गावातला, सदाचार, आचार म्हणजे आचरण, सदा म्हणजे चांगलं. आता हे पण धरू शकता, सदा आनंद म्हणजे बाबा, आणि बाबाचे भक्त त्यांचा आचरण म्हणजे सदाचार. चला, कोण करते असं? सदाचार, सदाचार, चांगला आचार. चला बघूया. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. भगवान श्रीकृष्ण सुंदर मार्गदर्शन करतात.
ते म्हणतात आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्हीही जाणत नाही. आता प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रवृत्ती म्हणजे या संसारात सुख शोधायच्या मागे धावणं, त्याला सांगितलं आहे प्रवृत्ती. आणि निवृत्ती म्हणजे परमार्थात सुख शोधण्यासाठी धावणं, म्हणजे त्याला सांगितलं आहे निवृत्ती. पण आसुरी स्वभाव जर माणसात आला ते दोन्ही तो जाणत नाही. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही. बघा काही आसुरी स्वभावाची माणसं या गावात आहेत, ती नुसती जुगारच खेळतात, दारूच पितात, भांडणंच करतात, न संसार चांगला करत न परमार्थामध्ये शिरत. दोनों भी नहीं करते. उनको मालूम ही नहीं कि हमारी गति कैसी होनी चाहिए. प्रवृत्त हो गए तो संसार से सब रोग हमारे आसपास खड़े हो जाएंगे, और निवृत्त हो गए तो भगवान सामने आ जाएगा. बोलो, संसार के दुख सामने खड़े होने चाहिए या भगवान? सोचो, समझो. बघा, संसाराची दुःख आपल्याजवळ उभी राहिली, आपण कशात प्रवृत्त झालो? निवृत्त. आणि निवृत्त झालो तर देव उभा राहील. पण तो अज्ञानी इतका असतो की तो त्याचा संसारसुद्धा चांगला करत नाही आणि परमार्थावर पण लक्ष देत नाही. मध्येच तो स्वतः आपलं पतन करायच्या मागे लागतो. त्याला आसूर सांगितले. बघा, अशी वेशनी माणसं घरात असतात कोणाकोणाच्या. लग्न केले तरी बायकोचे हाल करतो, आईबाबांची विटंबना करतो, त्याच्या स्वार्थासाठी दारू, ताडी, चरस, गांजा, जुगार, धन दौलत कमावतो. पण ईर्षेच्या मागे आणि निंदेच्या मागे आणि वेशनांच्या मागे न घरच्या माणसांची पर्वा करत असा व्यक्ती पैसेसुद्धा उडवून टाकतो. न तो या लोकातला न त्या लोकातला. असा हा प्रवृत्त आणि निवृत्त हे दोन्ही आसुरी स्वभाव जाणत नाही. बघा, काहीकांचे पतिदेव लग्न तर केली पण बायकोचा सांभाळ नाही केला, पोरं निर्माण केली तर पोरांचा सांभाळ नाही केला, आणि बायकोचे पण हाल केले, पोरांचे पण हाल केले, बायकांना पण मारलं, पोरांना पण मारलं, आणि असेच मरून गेले. त्यांचं आसूर स्वभाव, प्रवृत्त. चला, संसार तरी चांगला, संसारात माझी पत्नी आहे, तिची सेवा करणं माझं कर्तव्य आहे, मुलं आहेत त्यांना ज्ञान शिकवणं, ज्ञान देणं, भौतिक सृष्टीचं त्यांना आपल्या पायावर उभं करणं हे माझं कर्तव्य आहे. अशा सगळ्या कर्तव्याला सुद्धा ते जाणत नाही, ते आसूर असतात. आता आपले पूर्वज होते काहीकांचे, आता वंशज आहेत की नाही देव जाणो. काहीकांचे वंशज आजही आहेत. तुला जायचं तर देवलन जा, मी येणार नाही. पहिला सांगते, मानं सांगू नको, तू माय मगर लागू नको, पहिलं सांगतो. ऐ, हा काय प्रवृत्ती जाणत, निवृत्ती जाणत नाही. आजचा युवान आहे, सांगा, तुमची जवान पोर आहे घरात बसलेली आहे, ती पण प्रवृत्ती आणि निवृत्ती याला जाणत नाही, ती असुरच आहेत. भले ती आपली आहेत, वकील, इंजिनियर, सायंटिस्ट, डॉक्टर बनत असतील, पण त्या बनल्यानंतर आपल्याला वेगळं टाकतील हे पक्क. बरेच मी बघितले अशा. मी केसेस पण तुम्हाला नेऊन दाखवू शकतो, कारण मी फिरतो, तुम्ही फिरत नाही. तुम्हाला काय माहिती, तुम्ही गाव सोडलेलं नाही, गावाच्या बाहेर गेलो आहे. आजही तुम्हाला 4-5 केसेस असे दाखवतो, ती आई रडते नातवाला बघायला, पोरांना बघायला, पण तिला पोरगानं नातू बघायला मिळत नाही. सरते शेवटी ती मरते, तरी तिकडनं फोन करून नोकर लोक लावून तिचे अंतिम संस्कार करतात. आईला बघायला पण पोरं येत नाही, एवढे ते पैशाच्या कमाईमध्ये गर्क झाले. आणि मग तिकडे दिवस कार्य केलंय की नाही केलंय. आता मी तिथे गेलो नाही ना, मी इथेच आहे. इथलं प्रकरण मला माहिती होतं, मी तुम्हाला सांगितलं. जे माहिती आहे, अज्ञान आहे ते सांगितलं. काय चूक केली? मुलांना चांगले संस्कार नाही दिले ना, तर मुलं नंतर आपल्या उलट होतील हे पक्क. मुलांना धार्मिक संस्कार असतील, मुलगा फाटके कपडे घालत असेल,
आणि हातावर आणून बायकांना आणि मुलाला देत संपवत असेल, तरी तो आईचे पाय चेपायला जाईल, आईसाठी रात्र दिवस एक करील. तो धार्मिक पुत्र जवळ नसेल तरी आईबाबांच्या मनोकामना पूर्ण करील. पण तो श्रीमंत पुत्र जो या भौतिक संस्कारात वाया गेलेला डिग्री आणि धन कमावणारा मुलगा पण आईबाबाच्या मनातलं ओळखत नसेल तर काय फायदा. 4 बायका एका विहिरीवर पाणी भरत होत्या. 4 जणी आपापल्या पोरांचा अहंकार करीत होते. एकीचा पोरगा डॉक्टर होता, एकीचा पोरगा वकील होता, एकीचा पोरगा पदाधिकारी होता आणि एकीचा तर पोरगा पदाधिकारी ना डॉक्टर ना इंजिनियर काहीच नव्हता. 4 जणी विहिरीवर पाणी भरीत असताना सांगितलं माझा मुलगा पक्का डॉक्टर झालाय पक्का. दुसरी सांगते अगं माझा वकील झालाय, ती पाणी तिसरी सांगते माझा पदाधिकारी झालाय. चौथीला विचार काय ग तुझा पोरगा कोण आहे. तर ती बिचारी नाही माझा पोरगा वकील नाही झाला ग, डॉक्टर नाही झाला ना पदाधिकारी झाला. अगं काय तू त्या पोराला तू वाया घालवलं, कोसत